पालघर जिल्ह्यातल्या मनोर पोलीस स्टेशन हद्दीत रात्री 1 वाजताच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी येणाऱ्या एका तरुणाला भरधाव स्कॉर्पिओ कारने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे। सागर गजानन पाटील वय वर्ष 29 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। सागर हा दुर्वेश येथून ड्युटी संपवून त्याच्या मोटरसायकलने मनोर येथे घरी येत होता। त्याचवेळी मनोरचा हात नदीच्या गणेश घाटाजवळ मनोर होऊन महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या भरधाव स्कॉर्पिओच्या कारने त्याला समोरून धडक दिली आणि पसार झाले। दरम्यान या प्रकरणी मनोर पोलिसांनी एक आरोपीला ताब्यात घेतले आहे। सचिन गोरख सुरवसे वय वर्ष 32 असे आरोपीचे नाव आहे। मात्र मुख्य आरोपी सोडून दुसऱ्यालाच आरोपी बनवले असल्याचा नातेवाईकांनी आरोप केल्यामुळे या प्रकरणी संशय व्यक्त केला जातोय। अपघाताच्या वेळी कार मालक शिवाजी गुंजिटे हा देखील गाडीत असल्याची माहिती समोर येते। मात्र पोलीस त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे। आम्ही रात्री इथे जवळजवळ 2:30 वाजता पोहोचलो, पण पोलीस स्टेशनमधून आम्हाला कुठलेही सहकार्य मिळालं नाही। आता जवळजवळ 9 वाजलेत। 9 वाजेपर्यंत त्यांनी आरोपाला अजून आणले नाही। आरोपी 5 मिनिटाच्या अंतरावर राहतो, गुन्हा दाखल अजून झाला नाही। आमची बॉडी तिकडे आहे, आज की 12 तास व्हायला आले, आमची बॉडी खराब ते पण त्यांनी व्यवस्था नाही केली। ते कोण करणार? अपघात म्हणून एवढे तास उलटले आणि तो स्कॉर्पिओवाला पळून गेला, दारू पिऊन होता तो। आज त्याने आमच्या मुलाला वाचवायला पाहिजे होता ना, वाचला असता तो त्याचा जीव वाचला असता। ठोकून ना पळून गेला तो, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तोपर्यंत आम्ही बॉडीला आम्ही हात लावणार नाही, इथपर्यंत पोस्टमॉर्टम आम्ही करणार नाही। माझं नाव महेश पाटील, मी माझा पुतण्या सागर। मला ह्या जी इन्व्हेस्टिगेशन केलं आहे याच्यावर संशय आहे। जो आरोपी पकडला आहे तो नाही आहे, तो दुसराच आणलेला आहे। तर आम्हाला या आरोपावर प्रश्नचिन्ह आहे, तर पोलिसांनी त्याची कारवाई करावी। हां, त्यांनी कबूल केलेलं आहे की मी चालवत नव्हतं म्हणून, आणि त्यांनी दुसऱ्या कोणा एकाचं नाव घेतलेलं आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।